नमस्कार, माझं नाव आहे प्रचिती आणि माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. सो ही जर्नी आहे एका साध्या गृहिणीची ते डिजिटल जर्नी. हा प्रवास खूप सोपा नव्हता. ऑब्व्हियसली हा प्रवास माझा आहे, स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. हा प्रवास खरंच खूप सोपा नव्हता, कारण मी पण तुमच्यासारखीच सामान्य व्यक्ती आहे, जी स्वतःच्या संसाराची धडपड करते आहे, वेळा सांभाळते आहे, सगळ्यांची काळजी घेते आहे आणि त्यासोबतच तिचे स्वप्न पण आहेत छोटी छोटी, जे तिला पूर्ण करायची आहेत. पण ती कशी करायची आहेत त्याचं काहीच प्लॅनिंग नाहीये, बट आहे. तसंच माझं सुद्धा होतं. वर्षापूर्वी मी सुद्धा ह्याच तुमच्यासारख्याच विचारांमध्ये होते. पण कुठेतरी एक किक बसते. आपण म्हणतो ना की लाईफमध्ये एक असा काहीतरी झटका लागतो आपल्याला आणि आपण चेंज होऊन जातो. आपला माइंडसेट पूर्ण बदलतो. तसंच माझं पण झालेलं. सो काही प्रॉब्लेम्स, फायनान्शियली असे ट्रबल्स आले आयुष्यात, फॅमिलीमध्ये, जिथे मी माझ्या फॅमिलीला कॉन्ट्रीब्युट नाही करू शकले, बिकॉज आय एम नॉट इंडिपेंडेंट फॉर फायनान्शियल त्या टाइममध्ये. सो मला असं कुठेतरी होतं की मी का नाही इथे अवेलेबल आणि मी इथे का नाही करू शकत आहे, आणि खूप क्रायसिस होते, खूप खूप डिफिकल्ट सिच्युएशन्स होत्या. तेव्हा असं कुठेतरी किक बसली की नाही यार प्रचिती, तू पण कुठेतरी फायनान्शियली इंडिपेंडेंट पाहिजे आहे, जिथे तुला स्वतःला तू अशी ग्रो करू शकते आहे, स्ट्रॉंग उभी राहू शकते आहे आणि तुझ्या फॅमिलीला सुद्धा तू हेल्प करू शकली पाहिजे. सो ह्या गोष्टी मला कुठेतरी जाणवल्या खूप प्रकर्षाने, आणि म्हणून मी हा स्टँड घेतला की नाही, काहीतरी केलं पाहिजे. मग मी सर्चिंग करायला स्टार्ट केलं. देन मला हा प्लॅटफॉर्म सापडला जो गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे. त्या प्लॅटफॉर्म बद्दल मी माहिती माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पण मेन्शन केली आहे, हायलाइट्स मध्ये तुम्ही बघू शकतात. मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल की तुम्हाला ते लिंक इंस्टाग्रामला जाऊन बघता येईल. सो त्या प्लॅटफॉर्मवर सगळेच प्रकारचे लोक काम करतात, मराठी, नॉन मराठी असं नाहीये. सो मला असं वाटलेलं की मला हे जमेल नाही जमेल, पण मी ठरवलं की नाही यार, मी एक साधारण गृहिणी आहे. जर मी हे सगळं करू शकते तर माझ्यासारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे पण त्या करू शकत नाहीये, बिकॉज त्यांना गायडन्स मिळत नाहीये किंवा त्यांना तो रोडमॅप माहित नाहीये, कसं करायचंय, पुढे काय करायचंय, कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, की काय केल्याने काय होईल. आणि मनात भीती आहे की ऑनलाईन फ्रॉड होतात किंवा ऑनलाईन अशा काही बऱ्याचशा गोष्टी होतात, फ्रॉड, स्कॅम वगैरे. तर ह्या गोष्टी पण आहेत जे माझ्यासोबत पण झालेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की माझ्यासोबत पण स्कॅम झाला होता आणि खूप डिफिकल्ट होतं ऍक्च्युली ह्या सगळ्यातून बाहेर पडणं. पण मी ते कसं फाईट केलं आणि आज मी तुमच्या समोर आहे. सोपं काहीच नसतं, पण केलं तर अवघड पण नाहीये, ह्या मताची मी आहे. जर माझ्यासारखी साधी सिंपल गृहिणी हे सगळं अचीव करू शकते, जे मी आज उत्तम फ्रीलान्सिंग करते आहे, आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे की मी माझं घर सांभाळून माझ्या वेळेमध्ये माझ्या सगळ्या म्हणजे यांच्याकडे लक्ष देऊन, माझ्या लोकांकडे लक्ष देऊन मी आज स्वतःसाठी उभी आहे आणि त्यांनाही गरज पडली तर मी त्यांना मदत करू शकते आहे. याच्यासारखी सुंदर गोष्ट नाहीये. तर ती गोष्ट तुम्ही पण अनुभवावी स्वतःसाठी. सो त्यासाठीच मी तुम्हाला सांगते आहे की मी तुम्हाला उत्तम गायडन्स करू शकते, रोडमॅप देऊ शकते, तुम्हाला कसं काम करता येईल, काय करता येईल, ह्याच्या छोट्या छोट्या स्टेप्स कशा कुठे फॉलो, ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नये यासाठी मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभी राहील, तुम्हाला गायडन्स करेल, कसं आहे काय आहे. तर तुम्ही मला नक्की पर्सनली कमेंटमध्ये मेसेज करू शकतात. मी तुम्हाला माझा नंबर शेअर केल्यानंतर आपण पुढे कनेक्ट करू की कसं काम करता येईल वगैरे. सो येस, परत एकदा तुम्हाला ऑलवेज वेलकम. तुम्ही प्लीज स्वतःकडे ऍक्च्युली स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी काहीतरी स्टँड घ्या. बस मी अजून काय बोलू शकते. सो परत भेटूया नवीन पॉइंट बरोबर, नवीन गोष्टी सकट. आणि हो, ऑब्व्हियसली माझ्या सक्सेस स्टोरीज आणि माझ्या बऱ्याचशा गोष्टी मला तुम्हाला आता शेअर करायच्या आहे. ही जर्नी आता लॉंग टर्म राहणार आहे. सो नक्की आपण कनेक्टमध्ये राहूया. मला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.